आणि आता पाहूयात झटपट बातम्या। गेल्या काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने चंद्रपुरात पुन्हा हजेरी लावली। पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। चोहटा बाजार परिसरात दमदार पाऊस झाला आणि ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। शेतात पावसाचं पाणी साचल्यामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं। मुंबई अहमदाबाद महामार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य आहे। खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे। या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचलंय, त्यामुळे सर्व्हिस रोडला तलावाचं स्वरूप आलं असून प्रवाशांना याच पाण्यातून वाट काढताना कसरत करावी लागते, त्यामुळे प्रवासी त्रस्त आहेत। शिरूर तालुक्यातल्या शिक्रापूर तळेगाव या मार्गावरती मोठमोठे खड्डे पडलेत। रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या खड्ड्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली, त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। वारंवार निवेदन देऊन सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत असून येत्या 8 दिवसात खड्डा बुजवला नाही तर आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिलाय। हवामान विभागाने मुंबईमध्ये गुरुवारी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता, मात्र दिवसभर उन्हाचा चटका आणि उकाड्यामुळे मुंबईकरांची काहिली झाली। दरम्यान हवामान खात्याने मुंबईत ऑगस्टमध्ये पडणाऱ्या पावसासंदर्भात व्यक्त केलेले अंदाज फोल ठरतायत। देशातील लहान नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्र सरकारने निर्णायक पावलं टाकायला सुरुवात केली आहे। भारतीय तंत्रज्ञान संस्थेनं नद्यांच्या स्वच्छतेसाठी स्मार्ट लॅब विकसित केली आहे। लहान नद्यांच्या संवर्धनासाठी याद्वारे प्रयत्न करण्यात येतील असं जलशक्ती मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय। भारत आणि डेन्मार्क दरम्यान झालेल्या हरित रणनीतिक भागीदारीचा भाग म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आलाय। राज्यभर कांद्याची आवक घटल्यामुळे बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर 33 ते 40 रुपये झाले, तर मुंबईसह नवी मुंबईतल्या किरकोळ मार्केटमध्ये हेच दर 45 ते 65 रुपयांवरती पोहोचलेत। त्यामुळे सामान्यांच्या डोळ्यात पाणी आलंय आणि श्रावणातच कांदा दरानं उसळी घेतल्यामुळे दसरा दिवाळीपर्यंत दर आणखी वाढण्याची शक्यता आहे। सध्या बाजारात शेतकऱ्यांच्या कांद्याचा चांगला दर मिळत असल्याचं चित्र आहे। याचा शेतकऱ्यांना फायदा होतोय। 4 पैसे अधिकचे त्यांच्या खात्यात जात आहेत। तशातच कांद्याचे वाढते दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्याची माहिती मिळते। सरकार बफर स्टॉक केलेला कांदा बाजारात उतरवण्याच्या तयारीत असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं म्हटलं। रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीच्या बाबतीमध्ये भारताने चीनला मागे टाकलंय, त्यामुळे भारत आता रशियन तेलाचा सर्वात मोठा आयातदार बनलाय। जुलै महिन्यात भारतानं आयात केलेल्या कच्च्या तेलात रशियन कच्च्या तेलाचा वाटा 44% होता। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10वी-12वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे। राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली। पुणे पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रांतर्गत इयत्ता 11वी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची 3री विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे। प्रथम पसंती क्रमानुसार 1928 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झालाय। केईएम रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभागात 22 ऑगस्टपासून मॉड्युलर शस्त्रक्रियागृह सुरू करण्यात आलंय। अद्ययावत अशा उपकरणांचा समावेश असलेल्या मॉड्युलर शस्त्रक्रियागृहाच्या माध्यमातून डोळ्यांशी संबंधित उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहे। आफ्रिकेसह इतर देशांमध्ये मंकीपॉक्सचा वेगाने प्रसार सुरू आहे। या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावरती परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात येणार आहे। विमानतळावरील थर्मल स्कॅनरच्या साहाय्याने प्रवाशांचा ताप तपासला जातोय। 10 दिवसांपासून सुरू असलेलं निवासी डॉक्टरांचे काम बंद आंदोलन अखेर गुरुवारी मागे घेण्यात आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवासी डॉक्टर संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेतल्याचं जाहीर करण्यात आलं। केंद्रीय आरोग्य सेवा संरक्षण कायद्यासाठी मुख्यमंत्री केंद्राला पत्र लिहिणार आहेत। केईएम रुग्णालयातील नेत्र शल्यचिकित्सा विभागात 22 ऑगस्टपासून मॉड्युलर शस्त्रक्रियागृह सुरू करण्यात आलंय। अद्ययावत अशा उपकरणांचा समावेश असलेल्या मॉड्युलर शस्त्रक्रियागृहाच्या माध्यमातून डोळ्यांशी संबंधित उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आयुष्मान भारत योजनेअंतर्गत विम्याची रक्कम वाढवण्याचा प्रस्ताव ठेवलाय। महिलांसाठी विम्याची रक्कम 10 लाखांहून 15 लाख करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय। तसंच खासगी रुग्णालयांमध्ये या योजनेअंतर्गत खाटांची संख्या वाढवण्याची मागणी केली जाते।
नीट परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे लांबणीवर पडलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्यामध्ये 43,000हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली। यंदा नीट परीक्षेत राज्यातून तब्बल 1,40,000 विद्यार्थी पात्र ठरलेत आणि प्रवेशाच्या नोंदणीसाठी आजचा शेवटचा दिवस आहे।